महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमके कोण होणार याचं उत्तर 9 दिवसानंतरही अधिकृतरित्या मिळालेलं नाही. आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते, सिडकोचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, उत्तर कधी मिळणार आहे जनतेला? कारण बऱ्याच चर्चा सुरू आहेत. भाजप काही सरप्राईज एलिमेंट देण्याची तयारीत आहे असं तुम्हाला वाटतं? या बाबतीचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील हे वारंवार आम्ही सांगत आलेलो आहोत. अजितदादांचा क्लेम नाहीये. शिंदे साहेबांनी सांगितलं की मी कुठेही स्पीड ब्रेकर बनणार नाही. भाजपच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा तो आम्हाला मान्य असेल. म्हणजे ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता कोण मुख्यमंत्री असावा हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आम्ही इंटरफेअर करणारा कोणी नाही. पण देवेंद्र फडणवीस यांचं नाव देखील घेतलं जातं की तेच मुख्यमंत्री होतील, पण अधिकृत घोषणा का होत नाहीये? मग हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय किंवा त्यांच्या नेत्यांनी काय त्यांना सांगावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही त्यांना काही सल्लाही देऊ शकत नाही, त्याच्यामध्ये इंटरफेअरही करू शकत नाही. कशासाठी आम्ही बोलायचं? पण यामुळे बऱ्याच चर्चा झाडू लागलेल्या आहेत. भाजप काही सरप्राईज देत आहे असं वाटतंय तुम्हाला? आता हे भाजपची तशी राजनीती जर पाहिली तर सरप्राईज देणं हा त्यांचा एक वेगळा गुणधर्म आहे. जर देत असतील तर आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. परंतु या बाबतीचा जर प्रश्न तुम्ही जर त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जर कोणाला विचारला तर त्याचं योग्य उत्तर मिळेल. आम्ही याच्यावर कॉमेंट्स करणं म्हणजे त्या भाजपमध्ये अंतर्गत भांडण लावण्यासारखा प्रकार होईल, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आमचं कोणतंही कॉमेंट्स करत नाही. नक्कीच. पण आता किती दिवसामध्ये खातेवाटपा संदर्भातली ही सगळी क्लॅरिटी येईल? कारण तुम्ही म्हणाला होता की दुपारपर्यंत सगळं काही क्लिअर होईल. नाही, आज दुपारी किंवा संध्याकाळी शिंदे साहेबांची, देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि अजितदादांची चर्चा जरूर होईल. आणि चर्चा झाल्यानंतर खाते वाटपाबद्दल निश्चित काय फिगर आहे, किती शिवसेनेचे, किती भाजपचे, किती राष्ट्रवादीचे हे ठरले जरूर जाईल. परंतु याची अधिकृत घोषणा मला वाटतं 4 तारखेला संध्याकाळी होईल. कारण की त्यांच्या भाजपच्या पक्षाच्या आमदारांची बैठक होणे बाकी आहे, गटनेता निवडणं बाकी आहे आणि ते निवड झाल्यानंतर या खात्याची चर्चा जी झालेली आहे त्याचं ते त्या टायमाला डिक्लेरेशन करतील. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरती टीका केली आहे आणि ही टीका यावेळी घणाघाती केली आहे. दाढी हलकी आहे म्हणतायत, दाढी कापून घ्या, मी हवं तर रेझर पाठवतो असं म्हटलंय आणि अफजल खानाची ही दाढी आहे अशा पद्धतीचं हे वक्तव्य आहे. याला उत्तर कसं देणार? आता ती दाढी अफजल खानाची आहे का शिवाजी महाराजांची आहे की आणखीन कोणाची आहे? यांनी संशोधन कधी केलं? संजय राऊत हा बिंडोक माणूस आहे, मूर्ख माणूस आहे. हा ते किती वेळा तुम्हाला सांगायचं आम्ही? महाराष्ट्राचे लोक सुद्धा जाणतात का हा महामूर्ख माणूस ज्यांनी स्वतःचा पक्ष संपवलाय हा शेख चिल्ली आहे. ज्या फांदीवर बसतो तीच फांदी तोडतो तो. परंतु ते त्यांचे जे काही प्रमुख आहे त्यांना त्याची जाणीव होत नाही, ते दुर्दैव आहे. आता संजय राऊतची दाढी ते ब्लेड पाठवतो. आता हे भादरायचं काम काय संजय राऊत एवढं बी आता काम आम्हाला या असे भादरणारे पण नकोत. आणि म्हणून या लोकांनी भुंकण्याचं जर असं जास्त सवय असेल ना तर यांनी बाजूला थोडंसं दूर गेलं ना, डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे हड्ड्या बी आहेत आणि त्यांचं पोटही भरेल. तिथं जाऊन बसावं आणि त्याच्यावर चिंतन करावं. शिरसाट, तुमच्या वक्तव्याशी मी सहमत नाही आहे. तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हणालेत की ते विद्वान आहेत, आता तुम्ही म्हणालात मूर्ख आहे. नेमकं काय समजा? काय मूर्ख माणूस विद्वान होऊ शकत नाही का? हा विद्वानातला म्हणजे मूर्खातला विद्वान आहे. संजय राऊत म्हणजे मूर्खाचं सगळं जर कॉन्फरन्स भरवली ना त्याच्यातला सर्वात मोठा महामूर्ख कोण तर त्याला दुसऱ्या भाषेमध्ये विद्वान मानलं जातं. तर तसे हे संजय राऊत मूर्खातले विद्वान आहेत. त्याच्याबद्दल कोणी ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. आता संजय राऊत म्हणतात की त्या काळामध्ये गृहमंत्रालय जर आम्हाला मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं, फुटच पडली नसती, आमच्यात शिवसेना फुटली नसती. त्या काळात असं केलं असतं, त्या काळात तसं केलं असतं. गेलं ना वाहून पाणी. हेच संजय राऊत त्या उद्धव साहेबांना सांगायचे, साहेब ते 10-12 लोक आहेत, फुटले तर फुटले, आपण मजबूतीने उभं राहू. हे मिसगाईड करणारा मधला एक संजय राऊत होता. म्हणून त्या काळामध्ये ज्या घटना घडल्यात त्याचा साक्षीदार मी आहे. जास्त बोलायला लावू नका. नसता एक दिवस तुमची सगळी कुंडली जेव्हा मी बाहेर काढेल ना मग तुम्हाला कळेल की तुम्ही काय काय केलं आणि कुणाला हाताशी धरून केलंय. नक्कीच. हे झालं संजय राऊतांचं. पण अमोल मिटकरी पण टीका करतायत. अमोल मिटकरी म्हणतायत की गृहमंत्री हा भाजपचाच होणार. एकीकडे तुम्ही गृहमंत्रालयासाठी अट्टहास धरलाय, दुसरीकडे अशा पद्धतीची टीका महायुतीमध्ये एका पक्षातील नेत्याकडून येणं, याला उत्तर कसं देणार किंवा काय सल्ला द्याल? नाही, संजय मिटकरी हे काय अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. कदाचित त्या बोलण्यासाठी ते गेले असावेत.
फडणवीस साहेबांची त्यांची काही बैठक झाली असावी आणि त्यानुसार त्यांना ते अधिकृतपणे त्यांना माहिती आली असावी म्हणून त्यांनी केलेलं ते वक्तव्य आहे. आणि याला मला वाटतं अजितदादाचं सुद्धा समर्थन असेल. पण रावसाहेब दानवे पण नाराज आहेत का? म्हणजे ते पण आता वक्तव्य करू लागले, ठाकरे जर आमच्या सोबत असते तर महायुतीच्या जास्त जागा, आता आणखी किती जागा पाहिजे हा पण प्रश्न आहे. रावसाहेब दानवेचं स्टेटमेंट हे निवडणुकीच्या पूर्वीचं आहे. जे आता तुम्ही दाखवताय ते निवडणुकीच्या पूर्वीचं आहे. आणि रावसाहेब दानवेंना सुद्धा आता जाणीव झाली की शिवसेनेबरोबर जर आपण राहिलो तर काय काय चमत्कार होऊ शकतो. म्हणून त्यांची मुलगी सुद्धा आमच्या शिवसेनेकडून निवडून आलेली कन्नड मतदारसंघातून, म्हणून हे खऱ्या अर्थानं समीकरण चांगलं आहे याची जाणीव त्यांना सुद्धा झालेली आहे. मुनगंटीवार म्हणतायत की 2100 रुपये जे मिळत होते ते आता 2025ला भाऊबीजेला 2025ला मिळतील आणि जे 2.5 लाखाच्या आतल्या आहेत त्यांना याचा लाभ मिळेल. 2.5 लाखाच्या वर ज्यांची इन्कम आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही. एकीकडे सरकार स्थापन होते, दुसरीकडे अशा पद्धतीचं वक्तव्य. सुधीर मुनगंटीवार हे ज्येष्ठ भाजपचे नेते आहेत. या सगळ्या विषयाचा निर्णय हे कॅबिनेटमध्ये होत असतो हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून मला वाटतं ही येणारी कॅबिनेट जी नागपूर अधिवेशन आहे त्यामध्ये जे कॅबिनेटमध्ये निर्णय होईल त्याची अंमलबजावणी कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतरच होत असते. अशा घोषणा करण्याला अर्थ नसतो. कॅबिनेटची मंजुरीनंतरच या घोषणेला अर्थ असतो. म्हणून थोडंसं नागपूरचं अधिवेशन होऊ द्या, त्यामध्ये या लाडक्या बहिणीसंदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे हे सरकार जरूर ठरवेल. एक शेवटचा प्रश्न आहे मोहन भागवतांबाबतचा. त्यांनी म्हटलं की 3 अपत्य असायला हवीत. या विधानाकडे कसं पाहता? कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट असं तुम्हाला वाटतं? बरीच टीका टिप्पणी होते, विरोधक पण आक्रमक झाले. विरोधकामध्ये काय भानगड आहे मला माहीत नाही, परंतु आम्ही त्यांच्या मोहन भागवतांनी केलेलं अत्यंत काळजीपूर्वक स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटला आमचा पाठिंबा आहे. ही जे त्यांनी मांडणी केलेली त्यानुसार जर पाहिलं तर 10 वर्षांनंतर भारताच्या असलेली दिशा कशी असावी त्यासाठी त्यांनी केलेले हे सपोर्टिंग विधान आहे आणि त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.